नमस्कार. उत्तरायण भाग 15. समत्वम योग उच्यते. योगस्थः कुरु कर्माणि संगत त्यक्त्वा धनंजया सिद्ध्या सिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. श्रीमद भगवद्गीतेतील सांख्ययोग या द्वितीय अध्यायातील 48व्या श्लोकात योगेश्वर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, आसक्ती आणि संगदोष यांचा त्याग करून सिद्धी आणि असिद्धी यात समान भाव ठेवून योगस्थितीत कर्म कर. कोणते कर्म? तर निष्काम कर्म. समत्वम योग उच्यते यातील समत्व भाव म्हणजे योग होय. सिद्धी आणि असिद्धी विषम भाव निर्माण करते. आसक्तीमुळे विषमता निर्माण होते. फळाची इच्छा विषमतेला कारणीभूत ठरते. म्हणून फलाची वासना नको, परंतु कर्म करण्यात कुठेही कुचराई देखील नको. भौतिक पदार्थात आसक्ती न ठेवता, प्राप्त आणि अप्राप्त विषयात न जाता केवळ योगस्थितीत कर्म करणे हाच समभाव योग आहे. योगाने चित्त विचलित होत नाही. भारतीय वैदिक आणि दर्शन पद्धतीत योग दर्शन हे आजच्या परिस्थितीत अधिक प्रासंगिक आणि अर्थपूर्ण शास्त्र आहे. आध्यात्मिक भाषेत योग म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन. सामान्य मनुष्य जीवनभर नश्वर आणि सांसारिक मर्यादेत राहून कार्य करतो. मनुष्याचे जीवन सुखदुःख आणि समविषम घटना आणि परिस्थितीचे मिश्रण आहे. मात्र योगापासून विन्मुख राहून मनुष्य विषम परिस्थितीला आपले दैव मानून कष्टमय जीवन जगत राहतो. परंतु योग मनुष्याला या समविषम परिस्थितीतही सामंजस्य आणि समन्वय राखण्याचे प्रबोधन करीत असतो. परिस्थिती कशीही असो, मात्र नश्वर मर्यादांना झुगारून अंतःकरणात सहजता येणे म्हणजेच योग होय. योग सिद्ध स्थितीत राहून सहजतेने जीवन जगण्याचा सोपा मार्ग आहे. म्हणूनच गीतेत म्हटले आहे, समत्वम योग उच्यते. म्हणजेच सुखदुःख, यशापयश, जय पराजय, लाभ हानी यामध्ये समदृष्टी ठेवून कर्म करीत राहणे. महर्षी पतंजली यांनी आपल्या योगसूत्रात म्हटले आहे, योगश्चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे चित्तवृत्तीचे निरोध, परिष्करण करणे यालाच योग म्हटले आहे. अंतःकरण चतुष्टयातील मन, बुद्धी आणि अहंकाराचे मिश्रण म्हणजे चित्त होय. चित्त हे स्वभावाने जड आहे. मात्र आत्म्याच्या सन्निध असल्याने आणि आत्मा तेजोमय असल्याने चित्त प्रकाशित होत जाते. चित्त जर कोणत्या विषयासोबत संपर्कात आले तर त्या विषयाचा आकार चित्त धारण करते. चित्ताच्या या स्वरूप परिवर्तनालाच महर्षी पतंजली यांनी वृत्ती असे नामाभिधान दिले. पूर्ववैदिक काळ म्हणजे इसवी सनाच्या 2700 वर्ष पूर्व आणि त्यानंतर महर्षी पतंजलीपर्यंत योग विज्ञानाची उपस्थिती आणि साक्ष आपल्याला पाहावयास मिळते. वेद, उपनिषद, स्मृती, बौद्ध दर्शन, जैन दर्शन, महाकाव्य, पुराण यात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आणि विस्तृत माहिती आपण प्राप्त करून घेऊ शकतो. इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन 800 हा काळ योगशास्त्राचा इतिहास आणि विकास यासाठी महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. पतंजली योगसूत्र म्हणजे केवळ यौगिक साधनेचे विविध घटक नसून मुख्यत्वे अष्टांग मार्ग ही पतंजलीची खरी ओळख आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगाचे हे 8 मार्ग आहेत. आजकाल केवळ योगासन आणि प्राणायाम यापुरतेच योग साधनेकडे बघितले जाते, जे सर्वथा अयोग्य आहे. प्राचीन जैन धर्मशास्त्रानुसार अचरंगा सूत्र आणि नियमासरा, तत्वार्थ सूत्र या ग्रंथात सामान्य व्यक्ती आणि तपस्वी मुनी यांच्यासाठी जीवन जगण्याचे एक सोपान म्हणून योगशास्त्राचे अनेक संदर्भ आपल्याकडे दिले आहेत. योग दर्शनात ईश्वराच्या सार्वभौम सत्तेचा स्वीकार केला आहे. पतंजलीनुसार योग हा आत्मबोधाच्या यात्रेचा सहज आणि सोपा मार्ग आहे. आत्मबोधाची अनुभूती हेच परमात्मिक आनंदाचे गंतव्य आहे. या आत्मबोधाच्या नियंत्यालाच पतंजलीने नित्य, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वेश आणि सर्वशक्तिमान असे संबोधले आहे. श्रीमद भगवद्गीतेत
योगेश्वर श्रीकृष्ण म्हणूनच योगस्थ होऊन आसक्तीचा त्याग करून समभावाने कर्मरत राहण्याचा आदेश देत आहे. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. अर्थात समत्व बुद्धीने युक्त मनुष्य जेव्हा या लोकात पुण्य आणि पापाचा त्याग करतो तेव्हा तू समत्व योगात स्थिर हो, कारण समत्व योग हीच कर्मातील कुशलता आहे. योग कर्मसु कौशलम. योगस्थ होणे अथवा योगस्थिती म्हणजे काय, तर कर्ताभाव विसरून परमात्मा हाच एकमात्र कर्ता जिथे होतो, जिथे कामना आणि आसक्तीला कोणतेही स्थान राहत नाही आणि ईश्वर जिथे स्वतःच्या आपल्या मनुष्य या माध्यमातून प्रवाहित होतात, ती मनुष्याची उच्चावस्था म्हणजे योगस्थ होणे अथवा समत्व भावात समाधी स्थिती असे म्हणता येईल. माऊली ज्ञानेश्वर महाराज याच समत्वम योग उच्चतेला भावार्थ दीपिकेत म्हणतात, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. तू योगयुक्तू होऊनी फलाचा संगू सांडूनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. अर्थात हे अर्जुना, योगाचे सार म्हणजे चित्ताचे समत्व भावात स्थिर होणे आहे. हे पार्था, तू फलाचा संग सोडून योगस्थ हो. समत्व भावाने चित्तवृत्ती ठेवून कर्म कर. योगशास्त्रावरील विविध दर्शन परंपरा आणि गुरुशिष्य परंपरेने चालणाऱ्या परंपरागत योगशैली अथवा क्रिया भारतात आणि जगात मान्यता प्राप्त आहेत. ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, ध्यानयोग, पतंजली योग, कुंडलिनी योग, हठयोग, मंत्रयोग, लययोग, राजयोग, जैन योग, बुद्धयोग आदींच्या माध्यमातून योग मोठ्या प्रमाणात साहित्य, धर्म आणि संस्कृतीच्या क्षेत्रात प्रसिद्ध झाला. प्रत्येक शैलीमधील सिद्धांत आणि पद्धत जरी वेगळी असली तरी त्या सगळ्या शैली योगाच्या परमोच्च लक्ष आणि उद्देश यांच्याजवळ घेऊन जातात, हेही तितकेच खरे. योगाच्या व्यापक प्रचार प्रसारामुळे आजकाल संपूर्ण जगात यौगिक संस्था, योग विद्यापीठे, प्राकृतिक चिकित्सा संस्था, योग क्लिनिक, योग थेरपी सेंटर, योग प्रशिक्षण केंद्र, योगानुसंधान केंद्र इत्यादी अनेक स्थापन झाले आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जूनला साजरा केला जातो. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि योग देखील मनुष्याला सर्वात मोठे म्हणजे दीर्घायुष्य प्राप्त करून देतो. प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 रोजी साजरा झाला. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेसमोर झालेल्या ऐतिहासिक भाषणात या दिवसाचे सुतोवाच त्यांनी केले. पुढे मोदीजींच्या भाषणातील बिंदूंना घेऊन 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसंघातील 177 देशांनी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता दिली. भारताच्या प्राचीन परंपरेने जगाला दिलेली अनमोल अशी देणगी म्हणजे योग आहे. शरीर आणि बुद्धी यांच्या एकतेचे प्रतीक म्हणजे योग. मनुष्य आणि पर्यावरण यांच्यातील सामंजस्याचे सूत्र म्हणजे योग. विचार, संयम आणि स्फूर्तिदाता अशा योगामुळेच समग्र सृष्टीमध्ये एकात्मतेची भावना वृद्धिंगत होण्यास बळ मिळते. व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय आणि वैश्विक स्वास्थ्य संतुलित राहावे यासाठी रोगाशिवाय दुसरा रामबाण उपाय नाही. वसुधैव कुटुंबकम हे शाश्वत सत्य आहे आणि हे शाश्वत सत्य पादाक्रांत करण्यासाठी समत्वम योग उच्चते याशिवाय दुसरा सोपान नाही. वैश्विक उत्थानाचे मूळ हे योगाची राजधानी असलेल्या आपल्या भारताच्या उत्थानात आहे. चला तर मग समत्वम योग उच्चते हा घोष करून भारताच्या उत्थानात सक्रिय सहभागी होऊन आपण सर्व म्हणूया, बने हम हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का, उठाकर धर्म का झंडा, करे उत्थान भारत का. समत्वम योग उच्चते, समत्वम योग उच्चते. उद्या पुन्हा भेटूया उत्तरायण अभिवाचनाच्या 16व्या भागात. धन्यवाद. नमस्कार.